हांव विश्वास कमलाकांत चोडणकर हळडणवाडी मये हांगासर आमी आतां आसा। आमी आमच्या वारयान आसा। ह्या वर्सा फाटल्या दिसांनी जो सतत 4-5 दीस पावस पडलो आणि त्या पावसाचो मोठ्या प्रमाणान आमच्या ह्या वारयाक म्हणजे गांवठी मिरचेची लागवडीक बाकीचे अळसाण्यांक भेंड्यांक मोठ्या प्रमाणान लुकसाणी जाल्ली आसा। त्या खातीर आमी बिचोले एग्रीकल्चर डिपार्टमेंट आमचे आसा ZDO तेंचे कडेन संपर्क केलो। तेंचे कडेन संपर्क केल्या उपरांत त्या हेचे खात्याचे आमचे ऑफिसर दत्तप्रसाद जोग यांच्यानी हांगर येवन भेट दिली। त्यानंतर आमच्यो ZDO निलिमा गांवस यांच्यानी बी हांगर येवन पाहणी केली आणि तेंच्यांनी सगळी जी फोटोग्राफी करून जी मिरची काढल्या उपरांत जी सुकात घातल्या उपरांत कंप्लीट धवी जाता आणि ती धवी जाल्या कारणान मोठे लुकसाणी जर आमी 20 किलो मिरची काढली जाल्यार भितुरली बरी मिरची 5 किलो सुद्दां मेळना अशी मोठ्या प्रमाणान ह्या वर्सा नुकसाणी जाल्ली आसा। त्या खातीर आमी संबंधित कार्यालया कडेन संपर्क केल्लो आसा। तसोच काल हांव स्वता पणजे हांगासर वचोन डायरेक्टराक मेळपाचो हांवें प्रयत्न केलो, पण काही कारणास्तव म्हाका एग्रीकल्चर डायरेक्टर मेळोना। पण दुसरे भावे साहेब आसात तेंचे कडेन पर्सनली तांकां मेळोन ही सगळी गोष्ट तेंच्या नजरेक हाडून हांवें दिल्ली आसा। तांकां फोटो बी सगळे आमचे नुकसाणीचे दाखयल्ले आसा। तशेंच एग्रीकल्चर डायरेक्टरा कडेन म्हाजो फोनाचेर संपर्क जालो आनी हांवें तांकां ह्यो गोश्टी तांकां सांगलेल्यो आसा। म्हाका खात्री आसा की ह्या डिपार्टमेंटाचे सगळे अधिकारी आणि सरकार नक्की ह्या नुकसाणीच्या बाबतीन आमचो शेतकऱ्याचो विचार करतले अशी आमकां अपेक्षा आहा। कारण कितें हे जे वारयां आसा जावं ही गांवठी मिरचीची लागवड आहा हेका खूब मेहनत आहा आणि आमच्या ह्या परिसरांत मोठ्या प्रमाणान लोक हो व्यवसाय करता आणि ह्या व्यवसायाचेरूच आपले सगळो उदारनिर्वाह हो साधारण 6 म्हयन्याचो मेहनत वर्सभर हेजेर आपले रोजीरोटी चलयता। त्या खातीर म्हजे सरकाराक आणि संबंधित खात्याक आणि खास करून आमच्या माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि आमचे एग्रीकल्चर मिनिस्टर रवी नाईक सर हांकां विनंती आसा की तेंच्यांनी ह्या नुकसान भरपाई खातीर आमकां सहकार्य करचें। कारण असोच गेल्या वर्सा मोठो पावस पडलेलो आणि सगळ्याची जी भात शेती आहा ती पिड्ड्यार जाल्ली, पण गेल्या वर्सा ज्यांच्यांनी आपलो लुकसाणीक दावो केल्लो तांकां सगळ्यांक सरकारान आपली शक्यतो तशी मदत केल्ली आसा। तेन्ना हे फावटी बी हांव सरकाराक आनी संबंधीत खात्याक विनंती करता की तेंच्यांनी हेची शहानिशा करची आणि व्यवस्थित ज्याची लुकसाणी जाल्या ज्या प्रमाणान लुकसाणी जाल्या तांकां लुकसाणी थोडी फार कितें मेळटा ती सरकारा मार्फत दिवची अशी अपेक्षा करता। कारण आमी ज्या ह्या शेतकऱ्यान जो हेका खर्च केला हे बागायती खातीर तो खूब मोठ्या 8 म्हयने ह्या मिरचीच्या फाटल्यान आतां मे म्हयनो पर्यंत आमी जर काम केलें जाल्यार साधारण 8 म्हयनो ऑक्टोबर पासून आमी हे हेच्या बियाणे घालप, रुजोवन काडप, मागीर ते लावप, मागीर तेजे उत्पन्न हे सगळे म्हणटाले 8 म्हयन्याची आमची ही मेहनत आहा। त्या खातीर सरकाराक परत एकदा विनंती करता की आमचे हे लुकसाणीचे गांभीर्य लक्षांत धरून हेजेर आमकां योग्य तो न्याय आणि योग्य तो मोबदलो दिवचो आणि सरकार दितले अशी अपेक्षा करता। मार्च महिन्यात झालेल्या अवेळी पावसामुळे आमच्या मयेच्या शेतकऱ्यांक जे प्रामुख्यान मिरची लागवड करताले ह्या शेतकऱ्यांक खूप फटको बसलेलो आहा। नैसर्गिक असो रोग म्हणजे ह्या पावसामुळे झाला का आनी कित्या वयरसून झाला हे सांगता येत ना, पण पाऊस पडल्यानंतर झालं हे कन्फर्म झालेलं आसा की हे पाऊस पडल्यानंतर जे मिरसांगांक जे फळ येता म्हणजे मिरसांगांची लागता त्या मिरसांगाच्या झाडांक एक तरेचो रोग म्हणजे काळी कीड कशी पडटा पळय तशी हे निर्माण जाल्ले आसा आणि सगळ्या शेतकऱ्यांक हेजो फटको बसलेलो आहा। सगळे शेती ज्यो मिरसांगाच्यो शेती ज्यो आसा त्यो अशा पद्दतीन हे पीक नश्ट जाल्लें आसा। ही एक दुर्दैवाची गोष्ट आहा आणि नैसर्गिक ही आपत्ती आहा। तरी पण आमचे सरकार ह्या गोष्टीचो निहाळ करून हेजे लाभ आमच्या शेतकऱ्यांक कितें तरी हेजी नुकसाण भरपाई जावंक जाय अशा तरेचे प्रयत्न दरवर्षी करीत आसता। आयज सुद्दां आवाहन करता शेतकऱ्यांक की आमच्या एग्रीकल्चर खात्या कडेन वचून हेजो संपर्क करचो, हेचे सांगचे आणि आपले जी गाराणे जे आसा ते मांडचे अशी आवाहन करता। फुडें आमचे जसे एग्रीकल्चर डायरेक्टर ह्या पिकाचो
सगळ्याचो निहाळ घेवन इन्स्पेक्शन करून ह्या गोष्टीक जो पाठपुरावठो करून जी ताका लुकसाण भरपाई दिवपाक जाय